नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे 11:30 वाजले सर्वांना गुड मॉर्निंग. तर थोड्याच वेळात आफ्टरनून होईल आपली. पण आज घरी आलो आहे मी. तर बघू शकता वातावरण तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर हिरवं वातावरण आहे सर्वीकडे. गवत उगलं आहे सर्व. तर मित्रांनो बघा, इथं सोयाबीन लावली होती. पण सोयाबीन तुम्हाला वाटतं का इथं सोयाबीन आली असेल? तर बघा किती गवत झाले. एवढं गवत झालं आहे की सोयाबीन तर दिसणारच नाही तुम्हाला. तर बघू शकता सगळं गवतच आहे. तर मित्रांनो इथे औषधच मारले नाही, तणनाशक वगैरे परत खुरपणी वगैरे काहीच नाही झाली. तर बघू शकता इथे सोयाबीन मला तर नाही वाटत आली असेल. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो या रानात आपण सोयाबीन लावली होती. बघा सगळीकडे गवत आहे. तर सोयाबीन अजिबात आलेली नाही, इथे सगळं गवतच माजले. तर बघू शकता सर्व गवत इकडे तिकडे गवतच गवत आहे. तर सोयाबीन अजिबात उगलेली नाही इथे. म्हणजे उत्पादन झालेलंच नाही आज. यावर्षी तर पूर्ण वाया गेलं आहे, नुकसानच झालं आहे. पूर्ण गवतच आहे बघा, सर्वत्र गवत आहे. इकडे तिकडे गवत आहे सर्व. मित्रांनो बघा बघा तुम्ही बघू शकता सगळं गवत आहे. सोयाबीन अजिबात नाही. सोयाबीन म्हणजे तुम्हाला दिसणारच नाही इथं सोयाबीन. तर बघा इतकं गवत माजलं, किती मोठं झालं आहे. सर्व गवतच गवत आहे रानामध्ये. चला घराकडे जाऊया. तर इथं भेंड्या आहे आपल्या. तर भेंड्याला पुरं रोग आला आहे, बघू शकता. इथं आली आहे थोडीशी एक भेंडी, आणि इथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक आहे. तर एक भाजीपुरती होईल का नाही सांगता नाही. तर 3-4 भेंड्या आहेत. तर इथं भेंड्या आहे 5-6 उगले. तर इकडे पण आली. तर बघू शकता इथं. तर इथे एक आहे, तिथे एक आहे, 1-2 तर 5-6 आहे. तर आपले आळू सुकले. इथं थोडं पाणी ओतावं लागणार आहे. तर इकडे घराकडे चला. आपली DTH बघा इथे खाली लावली. तर वरती सीताफळाला मस्त डोळे पडले, बाकीचे खराब झाले, काळे पडले. इकडे बघू शकता. तर बरेचसे असे खराब झाले, तर काही काढले. आता एक मला दिसलंय, ते वरती जाऊन काढून घेत होते. तर इकडले पूर्ण काळे होऊन गेले, इकडले सीताफळीचे. तर भरपूर आले होते पण पावसाने खराब झाले सर्व. तर चला मित्रा, शेताकडे जाऊन तुम्हाला फेरफटका मारतो. आपली भात वगैरे कसा उगला ते दाखवतो तुम्हाला. तर ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे समोर. तर आपलं पाठीमागे इकडे घर आहे. तर आपल्याला त्या तिकडे जायचे, त्या बाबळी दिसते ना, तिकडे जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो आपलं हे भाताचं क्षेत्र आहे. तर आपलं एवढंच भात राहतो फक्त वर्षभरात. तर दुसरीकडे आपलं क्षेत्र नाही आहे, दुसरीकडे सगळं बळकावलं आहे. तर हे आपलं एवढंच आहे. तर एवढं करतो आपण. ह्याच्यात होत आहे 2-1 पोते भात होतो आपला, बाकी काही नाही. तर आता हे दिवाळीच्या टायमाला काढायला येईन. चला मित्रांनो आता जाऊ घराकडे. आता आपला इथं नळ घेतला तर त्याला पाणी येतं का नाही काय माहिती. तर बरेच दिवसाचं बंद दिसतंय. तर जाऊया आपण, बघूया काय सिच्युएशन आहे त्याची. तर मित्रांनो आता पाऊस उघडला आहे, तर सापसूप असण्याची खूप शक्यता आहे. रिस्की काम आहे, तर सांभाळून जावं लागेल. तर बघू शकता. तर उन्हामध्ये ना साप कसे बाहेर निघतात. तर मित्रांनो नळाजवळ आलो आहे, पण नळ बंद आहे वाटतं. तर त्याला लॉक लावून ठेवलं आहे. तो बघू शकता पाणी येत नाही वाटतं याला सध्या. तर चला घराकडे जाऊ. फिरून नेतोय बा अशी इथली नाही काढत आता. आईचा फोटो बाय. आणि उंदराने कतर बारीक कत्रित, पण ही नाही कत्रित. मग बारीक आहे ना आता ही काढली. पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडं मस्त छान. संध्याकाळचे 7 वाजले. आता घरी आलोय. तर बराच वेळ झालो, दिवसभर तिकडे होतो. आता एवढंच घरी आलोय. आणि इकडे शिवम आणि इथे खेळताय. शिवमला सर्दी झालेली आहे. अरे सर्दी झाली बाळा, पाणी नका पिऊ आता, केळं खाऊन. इकडे आणवी आणवी काय करते, काय कर.
आता शिवम इकडे बसला खेळतोय मस्त छानपैकी. तर मित्रांनो बनाना खूप महाग भेटला आहे नवरात्रीमध्ये, 60 रुपये डझन. तर 80 रुपयाचे आणले. हां काय रे बाळा? ॲपल? हां खाल्ला ना? सकाळपासून त्याला चाललंय पप्पा हां केळी आणून बनाना आणून हां दूध. तेव्हा बरं सकाळपासून तो हसत नव्हता, आताच हसायला लागले. हां जाऊ दे मग काढल्यानं खायला ते लहान परत कसं राहतंय. हां का तो काय म्हणे? काय म्हणायचं मी तुम्हाला फोन केला होता. हां हां नव्हतं ते ध्यानात, त्यानं कुठं बाहेर खाऊन ठेवलं. हां का काय काढून राहिलं त्याची तू? माझी दिवा होती काय जत्रा भरली मस्त, लय गर्दी झाली होती आत्ता कुठं भरपूरला. काम चालू आहे ना. काम झालंय पण गाड्या थोड्याफार जाऊन देते, काही मोठ्या गाड्या नाही जाऊन देत. तर मित्रांनो सर्दी खूप झाली, काल थंड पाण्याने आंघोळ केली त्याच्याने मला सर्दी झाली. आता गोळ्या आणल्या, गोळ्या घेतो. कुठं म्हणजे? त्यांच्या घरी येऊन. तर मित्रांनो आता स्वयंपाक वगैरे व्हायचं आहे. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.